ओ राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊ साहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काड सिद्धेश्वर महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्रीगुरुचरणप्रतापे पुण्यपापे जाले त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली। शुभाशुभ पाहता भावना राम झाले निशिदिनी गुरुराया उन्मनी झोपाले। जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काड सिद्धेश्वर महाराज की जय। श्री राम श्रीमद्दास बोध दशक पहला समास पाचवा संत स्थवन निरूपण पढ़ना प्रारंभ करता हूँ जी महाराज। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री समर्थ सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः। श्री समर्थ सद्गुरु काड सिद्धेश्वराय नमः। श्री राम आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी जे वस्तु परम दुर्लभ जयेचा लभ्य लाभ तेची होय सुलभ संत संगे करुणी वस्तु प्रगटची असे पाहता कोणासेच न दिसे नाना साधनी सायासे न पडे ठाई जेथे परीक्षवंत ठकले ना तरी डोळसची अंध झाले पाहत स्वतःची चुकले निज वस्तुशी जे दीपाचे निदिसेना नाना प्रकाशे गवसेना नेत्रांजनेही वसेना दृष्टी पुढे। जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काड सिद्धेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊ साहेब महाराज की जय। रामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊ साहेब महाराज की जय। धीराज सद्गुरुनाथ श्री सिद्धेश्वर महाराज की जय। ध्यान मूलम गुरुर्मूर्ति पूजा मूलम गुरुपदम
मन्त्रमूलं गुरुर्वाक्यम् मोक्षमूलं गुरुकृपा धीरा सद्गुणा सिद्धरामेश्वर महाराज की जय। धीरा सद्गुणा श्री भवसाहेब महाराज की जय। राजाधीरा सद्गुणा श्री काडसिद्धेश्वर महाराज की जय। सध्या नवरात्र सप्ताह चालू आहे आणि नवरात्र सप्ताह चालू असून आज गुरुवार आहे आणि गुरुवार म्हटल्यानंतर आपल्या पद्धतीप्रमाणे आपला संतसंग व्हायलाच पाहिजे. आणि म्हणून आज काय झालेलं आहे, आज आपण निरूपणासाठी समाज घेतलेला आहे. संत स्तवन आपण पाहणार आहोत. कळलं की नाही? आणि या नवरात्राच्या संदर्भात आपण काय पाहिलं? आपण पहिल्याच दिवशी पाहिलं बघा, घटस्थापना. आणि आपण घटस्थापना केली. कसली केली आपण घटस्थापना? आपल्या लक्षात आलं की घटस्थापना करायची असेल तर तो पदार्थ पण तसाच घट्ट असायला पाहिजे. कळलं की नाही? आणि स्थापना करण्यासाठी स्थान पण तसंच घट्ट असायला पाहिजे. आणि आपण पाहिलं की या संपूर्ण विश्वामध्ये एकमेव एकच असं स्थान आहे की जे घट्ट आहे. कळलं की नाही? जे शाश्वत आहे. घट्ट म्हणजे शाश्वत हो, साधं. कळलं ना? चिरंतन आहे, चिन्मय आहे. कळलं की नाही? आणि असं तत्व जे आहे, हे संपूर्ण विश्व जे आहे त्या तत्वाचंच तयार झालेलं आहे. ते चिन्मय, चैतन्य, आत्मा, परमेश्वर, परमात्मा, परब्रह्म असं जे तत्व आहे. आणि हे तत्व जे आहे ना, आपल्या सद्गुरू माऊलीच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला ते तत्व समजलेलं आहे. कळलं की नाही? आणि सद्गुरू भगवंताने, गुरुजीने आपल्याला, महाराजांनी काय सांगितलं बघा. महाराज नेहमी सांगायचे की घट्ट पदार्थ, कसला घट्ट पदार्थाचीच घट्ट स्थापना करता येते. आणि या संपूर्ण विश्वामध्ये एकच घट्ट पदार्थ आहे आणि तो म्हणजे चैतन्य, आत्मा, परमेश्वर, परमात्मा. बरं, हा घट्ट पदार्थ आहे आपल्याला समजून घ्यायचा आहे. हा समजून घेण्यासाठी कोणाकडे जावं लागतं? संतांकडे. कळलं की नाही? म्हणून मी आज संत स्तवन घेतलेले. संतांचं आपण महात्म्य पाहणार आहोत. कळलं की नाही? आणि संतांच्या संदर्भात काय म्हटलंय की आता वंदिन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान आणि जयाचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी. लक्षात घ्या, हे संत महानुभाव आहेत. कोण आहेत? भगवंताचे प्रतिनिधी. आणि हे गुह्य ज्ञान जे आहे, गुह्य ज्ञान कुठलं? घट्ट पदार्थ कुठला? हे ज्ञान गुह्य आहे. कळलं की नाही? आणि हे ज्ञान आपल्याला सद्गुरू माऊलीने दिलेलं आहे. लक्षात घ्या. आणि अगदी म्हणजे परंपरेने जर आपण पाहिलं तर आपले मूळ पुरुष जे आहेत ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आपण म्हणतो की नाही, शिवशंकर, पार्वती माता. कळलं की नाही? ब्रह्मा, विष्णू, महेश, म्हणजे हे तिन्ही देव जे त्रिदेव जे आहेत, येत्या लक्षात घ्या. त्रिदेवांनी सृष्टी निर्माण केली, पण ती पण कशी? आदिपुरुषाच्या आज्ञेने. म्हणजे आदिपुरुषाने सांगितलं, ब्रह्मदेवाला सांगितलं की तू निर्मिती कर. कळलं ना? विष्णू भगवंताला सांगितलं की तू त्याचं प्रतिपालन कर. आणि शिवशंकराला सांगितलं की त्याचा तू संहार करायचा. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तीनही गोष्टी ज्या आहेत ह्या भगवंताने अतिशय सुंदररित्या केलेल्या आहेत बघा. आणि हा चक्क एक खेळ आहे, ही क्रीडा आहे. कळलं की नाही? आणि ह्या क्रीडेचा आनंद आपल्याला सगळ्यांना घेता यायला पाहिजे. कळलं? म्हणून त्याने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे बघा ना. सृष्टीमध्ये एक 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 गोष्टी बघा ना तुम्ही. तुम्ही निसर्ग बघा, सरोवर बघा, नदी नाले बघा, वनश्री बघा, फुलं बघा, अनेक प्रकारची प्राणी बघा. त्यातली विविधता लक्षात घ्या. कळलं की नाही? आणि ही सगळी विविधता लक्षात घेतल्यानंतर आपल्याला कळतं की बापरे, म्हणजे हा जसं व्यवहारामध्ये दोन मुलांना जन्म देणारे आई बाबा त्या दोन मुलांचं कल्याण कसं होईल हे कायम बघत असतात. अगदी म्हातारे जरी झाले ना आजोबा, तरी ते आजोबा घराच्या वरती आणखी एक रूम बांधतात. आणि त्याने विचारलं, काय आजोबा आहे, काय चाललंय? नाही, आता नातवाचं लग्न होणार आहे ना, म्हणून आता एक आणखी वर एक रूम बांधतो. म्हणजे व्यवहारातले आई बाबा. आणि हे तर काय, त्रिदेव म्हणजे काय? आपलेच आई बाबा ना. आपल्याला त्यांनीच निर्माण केलं आणि आपल्याला सगळ्या प्रकारचा आनंद अनुभवता यावा, सुख अनुभवता यावं म्हणून त्यांनी या सृष्टीमध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा करून ठेवलेल्या आहेत बघा. कळलं की नाही? पण हे सगळं करत असताना त्याची एकच अपेक्षा असते, आनंद अनुभवा. पण आनंद अनुभवताना जसं बघा,
लक्ष कुठे ठेवा? लक्ष त्या देवाकडे, अंतस्थ भगवंताकडे लक्ष ठेवा. आणि आपल्या हृदयस्थ भगवान जो आहे, आपल्या आतमध्ये जो भगवंत आहे, त्या भगवंताकडे लक्ष ठेवा आणि सगळं कार्य करा. कळलं की नाही? आणि हीच लीला आपण करत असतो. आता बघा, आपण नाही म्हणजे घटस्थापना केली पहिल्याच दिवशी आणि दुर्गेची स्थापना केली बघा. आणि बघा, दुर्गा ना एक व्यवहार म्हणून बघा. आता ते दुर्गेच्या म्हणजे जसं आपण म्हणतो ना, गणपतीच्या बघा अनेक प्रकारच्या मूर्ती तयार केल्या जातात. आणि तशाच ह्या दुर्गेच्या सुद्धा बघा किती विविध 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 प्रकारच्या मूर्ती तयार केल्या जातात. आणि त्या दुर्गेच्या माध्यमातून सगळे भक्त आनंद अनुभवतात. कळलं की नाही? फक्त कसं होतं, सुरुवातीला त्यांना ही नक्की दुर्गा कोण आहे हे कळत नाही. पण हे आनंद अनुभवता 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 जसं जसं काळ पुढे सरकायला लागतो, तसं त्यांना कळायला लागतं की आपण म्हणतो ना, शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो. कळलं ना? ही शक्ती रूपाने आपल्या हृदयामध्ये, श्रद्धा रूपाने आपल्या हृदयामध्ये, नंतर भक्ती रूपाने आपल्या हृदयामध्ये, शांती रूपाने आपल्या सगळ्या रूपाने ही दुर्गा जी आहे ना आपल्याच हृदयामध्ये विराजमान झालेली, ह्याचं ज्ञान आपल्याला हळूहळू व्हायला लागतं. कळलं की नाही? आणि ह्या बाहेरच्या दुर्गेकडे आपण जातो, बाहेरच्या दुर्गेला आपण नमस्कार करतो, पण नंतर आपल्याला हळूहळू कळायला लागतं ही बाहेरची जी दुर्गा आहे ना, वास्तविक ती आपल्यामध्येच आहे. म्हणून आपण शारदा स्तवनच्या वेळेला पाहिलं की नाही, ती शारदा कोण आहे? शारदा जगत जननी आहे, संपूर्ण विश्वाला निर्माण केली ती शारदा आहे. म्हणजे ही जी शारदा आहे ही बाहेर कुठे नाही. हा ठीक आहे, व्यवहार म्हणून बाहेर आहे, दाखवतो आपण तिला व्यवहार म्हणून बाहेर, पण ती शारदा शेवटी आपल्याला लक्षात येतं की आपल्या आतच आहे. जसं आपण म्हणतो की नाही, राम कृष्ण हरी. आता राम म्हटल्यानंतर कसं असतं, आपला ठीक आहे, दशरथ आणि अहिल्य ह्यांचा मुलगा, आपला दशरथ आणि हे कळलं ना, म्हणजे दशरथाचा पुत्र हा एक आहे, कौशल्य आणि दशरथ ह्यांचा मुलगा राम, हा व्यवहारामधला एक राम आहे. पण हाच राम रमंती योगिना यस्मिन सा राम, ज्याच्यामध्ये योगी रममाण होतात, हा राम हा कुठे आहे? तैसा हृदय माझी मी राम. म्हणजे हा राम आपल्याला कळला की राम आपला सगळ्यांच्या हृदयामध्येच राम विराजमान झालेले. कळलं की नाही? मग आता कृष्ण 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 आपण म्हणतो की नाही, मग कृष्णाचा अर्थ काय होतो? कृष्ण म्हणजे कर्षती, ती कृष्ण ओढून घेतो, आकर्षण घेतो. जसं आपण पाहिलं ना, आपल्या शरीरामध्ये ज्या 16,000 नाड्या आहेत, ह्या नाड्यांना जो आकर्षण घेतो, कर्षती, तो कृष्ण. मग तो कृष्ण आपल्यामध्येच बसलेला आहे. म्हणजे हा कृष्ण जो आहे आपल्यामध्येच बसून सगळा व्यवहार करतोय. कळलं की नाही? मग रामकृष्ण हरी, हरी कुठे? हरी आपल्यामध्येच आहेत. हरी म्हणजे हरण, म्हणजे जो हरण करतो. मग कसलं हरण करतो? आपल्यामध्ये जो हरी बसलेला आहे, हरी, तो काय करतो? आपण सुरुवातीला जन्माला आल्यापासून शरीर म्हणूनच वावरतो. कळलं की नाही? म्हणजे आपण स्वतःला शरीर समजतो, देह बुद्धी. मग ह्या देहबुद्धीचं जो हरण करतो आणि आत्मबुद्धीचं प्रकाशन करतो, प्रबोधन करतो, तो हरी. मग तो हरी कुठे? आपल्या हृदयामध्येच बसलेला आहे. कळलं की नाही? म्हणजे इथं काय आपल्याला दिसलं की व्यवहारामध्ये राम कृष्ण हरी हे व्यवहारात बाहेर आहेतच, पण तेच रामकृष्ण हरी आपल्यामध्ये पण आहेत. आता बघा, उत्पत्ती, स्थिती आणि संहार. आता उत्पत्ती करणारा कोण आहे? आपणच जेव्हा मुलांना जन्म देतो तेव्हा ब्रह्मदेवाच्या भूमिकेमध्ये असतो. आपणच जेव्हा त्यांचा प्रतिपाल करतो तेव्हा आपण विष्णूच्या भूमिकेत असतो. आणि आपणच त्यांना ज्ञानदृष्टी देतो तेव्हा आपण शंकराच्या भूमिकेत नसतो. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि हर हे आपल्यामध्येच आहेत सगळे. कळलं की नाही? तशी शारदा सुद्धा आपल्यामध्येच आहे. कळलं? म्हणून ही शारदा जर समजून घ्यायची असेल आपल्याला, तर आपल्याला ह्याच्यासाठी बघा एक अतिशय महत्वाची गोष्ट, आपल्याला संत संघात यायलाच पाहिजे. आणि म्हणून आपल्या घराण्याच्या परंपरा ठेवलेल्या आहेत बघा. आपल्याला सुरुवातीला काही माहिती नसतं. आपल्याला नातू झाला ना की आजी त्याला कुलदैवताकडे घेऊन जाते, कुलस्वामीकडे घेऊन जाते. कळलं ना? हे कुलदैवत, कुलस्वामी हे कोण आहेत? ही आपली परंपरा आहे. म्हणजे ज्यांच्या माध्यमातून आपण श्रद्धा जोपासतो. कुलस्वामी आणि कुलदैवत जे आहेत, काय म्हटलं जातं? समर्थानेच म्हटलेलं बघा, त्याही वेगळे कुळधर्म तोडू नये अनुक्रम, उत्तम अथवा मध्यम करीत जावे. आपल्या कुळाच्या परंपरा ज्याच्या आहेत, या सगळ्या परंपरा आपल्याला टिकवायलाच पाहिजेत. कारण ह्या काय होतं, मूलभूत श्रद्धा जी निर्माण होते आपल्या ह्या कुलस्वामीमधून होते, कुलदैवतामधून होते. बघा, प्रत्येक घरामध्ये
आपल्या भरतभूमीचं वैशिष्ट्य असं आहे, या भरतभूमीमध्ये प्रत्येक घरामध्ये त्यांचा त्यांचा कुलस्वामी असतो, त्यांचा त्यांचा कुलदैवत असतो. अहो, जे जेवढी गावं जी आहेत, कळलं ना, जेवढी खेडी आहेत आपल्या भरतभूमीमध्ये, प्रत्येक गावामध्ये मंदिर आहे, कळलं की नाही. आणि त्या मंदिरामध्ये पुजारी म्हणून गुरुकुलामध्ये तयार झालेले ब्राह्मण जे आहेत ते तिथे पुजारी म्हणून वावरतात, कळलं की नाही. म्हणजे पूर्वापारपासून जे गुरुकुल पद्धती जी होती, आणि गुरुकुल पद्धतीच्या माध्यमातून आपली वैदिक परंपरा जोपासली जाते, लक्षात घ्या. आणि ह्या गुरुकुल परंपरेच्या माध्यमातून वैदिक परंपरा जोपासली जाते. आणि हे वेदांचं जे ज्ञान आहे, हे सगळ्या म्हणजे शेवटल्या माणसापर्यंत हे ज्ञान पोचायला पाहिजे. म्हणून पूर्वी काय करायचे, पूर्वी अनेक ऋषीमुनी काय करायचे, हे करायचे, यज्ञ करायचे. आणि हे यज्ञ करायचे म्हटल्यानंतर कसं, हे यज्ञ कुठे करायचे आपण पाहतो बघा. म्हणजे आपण जर ताटिकावध पाहिलं, कळलं ना, तारका, कळलं ना. मग हा तारकावध जे आहे, तारका त्या जंगलामध्येच कशाला यज्ञ करायची. अहो, जंगलामध्ये म्हणण्यापेक्षा जिथे अशिक्षित लोक आहेत, कळलं ना, ज्यांच्यापर्यंत अजून ही सुसंस्कृत लोकांची वागण्याची पद्धती ज्यांच्यापर्यंत अजून पोचलेली नाही, कळलं ना, असे अशिक्षित जे आहेत, ज्याला आदिवासी वगैरे वगैरे आपण म्हणतो, त्यांच्यापर्यंत हे ज्ञान जायला पाहिजे. आणि म्हणून यज्ञामध्ये म्हणजे जिथे जे आपण म्हणतो ना, सुसंस्कृत लोक पोचलेले नाहीत, अशापर्यंत हे ऋषी मुनी तिथपर्यंत जायचे. अप टू द लास्ट, शेवटल्या माणसापर्यंत स्वाध्याय व्हायला पाहिजे, पोचायला पाहिजे. आणि ह्या हेतूने हे ऋषी मुनी अनेक ठिकाणी जाऊन तिथे यज्ञ करे. आता चातुर्मास आपण पाहतो की नाही, सध्या चातुर्मासच चालू आहे, लक्षात घ्या. आता चातुर्मास म्हटल्यानंतर ह्या 4 महिन्याच्या काळामध्ये अनेक जे ऋषी मुनी आत्मज्ञानी महानुभाव गावोगावी येतात. मग कोणी रामलीला सुरू करतात, कोणी पांडव प्रताप म्हणा, एक 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 ग्रंथांचं प्रवचन होतं, ग्रंथांवर विवरण होतं, कुठे भागवत सप्ताह वगैरे वगैरे करतात. आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून ज्ञानाचं प्रबोधन जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचेल हा प्रयत्न असतो, कळलं की नाही. आपल्याला बघा, नारद मुनींचा आता आदर्शच आहे. म्हणजे आता भगवंताने ही सृष्टी निर्माण केल्यानंतर त्या सगळ्यांच्या त्या मुलांना ज्ञान प्राप्त व्हावं. अगदी सुरुवातीला आपण अनेक प्रवचनातून पाहिलेलं आहे की जेव्हा सुरुवातीला पार्वती मातेने पाहिलं आणि त्यांनी शिवशंकराला म्हटलं की स्वामी, हे सगळे जो मानव जो आहे, हा दुःखी कष्टी अशा पद्धतीने का जीवन जगतोय, तर ह्याला स्वतःचं ज्ञान कसं प्राप्त होईल, आत्मज्ञान कसं प्राप्त होईल. आणि त्यावेळेला शिवशंकर म्हणतायत की हे शुभांगी, तू अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहेस. आणि त्यावेळेला शिवशंकर गुरुगीतेचा बोध करतात, कळलं की नाही. आणि मग तिथे म्हणतात की गुरुविण ब्रह्म नान्यत् सत्यम सत्यम वरानने, हे पार्वती, सद्गुरूशिवाय दुसरं ब्रह्मच नाहीये. आणि मग त्याची जी वर्णन आहेत अनेक, मग कळलं ना. मग ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम, असं हे गुरुतत्व आहे, कळलं की नाही. मग ह्या गुरुतत्वाचं प्रबोधन शिवशंकर अनेक प्रकारे करतात, कळलं की नाही. मग थोडक्यामध्ये काय, ते गुरुचं महात्म्य सांगतात की ज्याला ज्ञान प्राप्त करायचं असेल त्याला सद्गुरूकडे जावंच लागतं. बरं, आता मग हे सद्गुरू कोण आहेत? सद्गुरू देहधारी समजायचे का आपण? लक्षात घ्या. मग आता आपण हे ब्रह्म जे आहे, आदितत्व आहे, ते बोध करू शकतं का? लक्षात ठेवा, ब्रह्माच्या ठिकाणी बोधकत्व नाही. जे शाश्वत ब्रह्म आहे, चिरंतन ब्रह्म आहे, त्याच्या ठिकाणी बोधकत्व हा भावच नाहीये, कळलं का. ते कम्प्लीट न्यूट्रल आहे, अलिप्त असं आहे. मग त्याच्यामध्ये बोधकत्व कधी निर्माण होतं? जेव्हा तो मायेचा आश्रय घेतो, मायेच्या अधीन येतो. म्हणून मग कसं होतं, मग तो जेव्हा त्याला वाटतं की मी बोध करायला पाहिजे, मग बोध करण्यासाठी तेच तो सगुण साकार रूप धारण करतं. आणि हे सगुण साकार रूप म्हणजेच सद्गुरू, कळलं की नाही. म्हणजे सद्गुरू हे कसे आहेत? म्हणून मग सिद्धरामेश्वर महाराज म्हणायचे बघा, मी जेव्हा तुम्हाला बोध करतो ना, तेव्हा मी काय करतो, पहिलं
तुम्ही माझे शिष्य आहात, मी तुमचा गुरु आहे, हा मी भाव तयार करतो. म्हणजे मायेमध्ये उतरले ते कुठे होते? प्रथम स्वरूपाच्या ठिकाणी होतं, स्वरूपाकार होते. मग त्यांना मायेमध्ये उतरावं लागतं. मग मायेमध्ये उतरल्यानंतर माया म्हणजे शब्द, वैखरी वाणी, कळलं? परा पश्यंती मध्यमा वैखरी. मग ते वाणीचा आधार घेतात आणि ह्या वाणीच्या आधाराने ते बोध करायला लागतात. कळलं की नाही? म्हणजे बोध करण्यासाठी गुरुतत्वाला सगुण साकार रूप धारण करावं लागतं आणि मग ते सगुण साकार रूप धारण करून मग ते बोध करायला लागतात. बरं, आता हा बोध करताना ते आश्रय कशाचा घेतात? बोध करण्यासाठी ते बघा, भगवंतानेच ज्याला आप्तवचन म्हटलं जातं की नाही, वेदांची निर्मिती केली. कळलं की नाही? आणि वेदांच्या निर्मिती म्हणजे हे वेद म्हणजे काय? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे चारही वेदांच्या माध्यमातून त्यांनी ज्ञानाचंच प्रबोधन केलेलं आहे. आणि हे ज्ञानाचं प्रबोधन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कोण आहात? तुम्ही माझी मुलं आहात आणि मुलांचं कल्याण कसं होईल हे आई बाबाला पाहावंच लागतं. आणि म्हणून तुम्हाला हे ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे, म्हणून त्याने सुरुवातीला वेदांची निर्मिती केली. आणि मग ते वेद समजून देण्यासाठी त्यांनी अनेक ऋषी महर्षी, कळलं की नाही, मुनी आणि कलियुगासाठी संत या भूतलावर पाठवलं. आणि ते संत जे आहेत ते संत आपल्याला ज्ञानाचा प्रबोधन करतात. लक्षात घ्या. कळलं की नाही? आणि संतांच्या सान्निध्यात गेल्यानंतर संत काय सांगतात? पहिली गोष्ट म्हणजे बघा, आपण जन्माला आल्यानंतर आपण जेव्हा डोळे उघडून पाहतो ते आपल्याला पहिलं दुनिया दिसते, 2 डोळ्यांनी दिसणारी दुनिया. आता ही दुनिया आपण पाहतो सगळेजण, आणि ही दुनिया पाहतो आणि त्याचबरोबर आपल्याला एक शरीर दिसतं की असं हे माझं एक शरीर आहे. कळलं की नाही? मग हे शरीर आहे, सगळं दुनिया दिसते. लक्षात घ्या. आणि आपण मग त्यावेळेला काय करतो? आपण स्वतःला शरीरच समजायला लागतो. आणि या शरीरावर जेवढे जेवढे काही आघात होतात, सुख दुःख, ज्या ज्या काही घटना घडतात या शरीराच्या संदर्भामध्ये, तर त्याच्या संदर्भामध्ये आपण आनंद आणि दुःख अनुभवायला लागतो. शरीराला जे सुखकर वाटतं त्याला आपण आनंद म्हटलं, शरीराला जे दुःखकर म्हटलं त्याला आपण दुःख म्हटलं, प्रतिकूल म्हटलं त्याला दुःख म्हटलं. म्हणजेच अनुकूल वेद नियमित सुख आणि प्रतिकूल वेद नियमित दुःख, म्हणजे अशा पद्धतीने आपण सुख दुःखाची व्याख्या केली. आणि मग त्याच पद्धतीने आपल्या आजूबाजूला जे जे कोणी वावरत होते, आपल्या घरातले सगळे वडीलधारी माणसं म्हणा, सगळी, मग त्यांच्याकडून आपण एक 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 संस्कार उचलायला लागलो. ते कसे वागतात, कसे वागतात, कसे वागतात, आणि मग त्यांच्या पद्धतीने आपण स्वतः वागायला लागलो आणि आपण स्वतःला शरीर समजायला लागलो. पण सांगा मला, आजपर्यंत आपल्याला कोणी सांगितलं तू शरीर आहेस म्हणून? पण नाही. आपण स्वतःला शरीरच समजतो आणि शरीर समजून आपण सुख आणि दुःख अनुभवावं लागतो. म्हणून उपनिषदामधली मी 2 पक्षांची गोष्ट अनेक वेळा सांगितली. द्वासुपर्णा सयुजा सखाया समान वृक्षम परिशस्य ज्वाते तयोरन्य पिप्पलम खादंती अन्यो अनश्नन अभिचाकशीति. लक्षात घ्या. 2 पक्षी आहेत, एकाच झाडावर 2 पक्षी आहेत. द्वासुपर्णा सयुजा, एकाच वेळेला जन्माला आलेल्या, सखाया मित्रभावाने वावरणाने, समान वृक्षम परिशस्व, समान वृक्ष म्हणजे शरीर आहे ना, एक झाड आहे. झाड, हे शरीर हे एक झाड आहे आणि ह्या झाडावर जीव आणि शिव हे 2 पक्षी आहेत. लक्षात घ्या. आता हे जीव आणि शिव हे 2 पक्षी कसे आहेत? एक जीवभावाने वागतो म्हणून त्याला जीव म्हटलं, एक शिवभावाने वागतो म्हणून त्याला शिव म्हटलं. आता हा जीवभावाने वागणारा जो पक्षी आहे तो काय करतो? ह्या वृक्षावर येणारी जी फळं आहेत, कळलं की नाही, त्या फळांचा आस्वाद घेतो, खायला लागतो. कळलं की नाही? आणि खायला लागल्यानंतर गोड फळ खाल्लं की त्याला सुख झालं, कडू फळ खाल्लं की दुःख झालं. म्हणजे तसं ते जसं जसं ज्या ज्या पद्धतीची जो अनुभव घेतो, कळलं ना, मनुष्य ह्या देहामध्ये आल्यानंतर भूतलावर वावरताना जसे जसे अनुभव घेतो त्या अनुभवाप्रमाणे तो सुख आणि दुःख अनुभवायला लागतो. कळलं की नाही? आणि नंतर मग जसा तो संत संघामध्ये यायला लागतो, कळलं, समजा आता काळेसिद्धेश्वर महाराजांसारखे आत्मज्ञानी महापुरुष जर सद्गुरू म्हणून मिळाले, त्यांच्या सान्निध्यात जर आपण यायला लागलो, मग ते काय सांगतात? अरे बाबा तू काही करू नकोस, करू नका, काही संत संघात या, तुम्ही इथे या. आणि ते आल्यानंतर पहिल्याच भेटीत सांगतात ते, ऐक शिष्या येथींचे वर्मस्वये तुची ऐसी ब्रह्म. लक्षात घे. ज्याला देव म्हणतात, कारण आपल्यासमोर नेहमी 3 प्रश्न असतात. पहिलं, मी स्वतः कोण आहे? बरोबर आहे. नंतर
दुसरं आहे संपूर्ण विश्व म्हणजे काय आहे, दुसरा प्रश्न. आणि तिसरं ज्याला जग म्हणतात, कळलं की नाही, माया म्हणतात, सृष्टी म्हणतात, ते कोण आहे? मग या तीनही प्रश्नांची उत्तरे जी आहेत ही सद्गुरू भगवंताकडून आपल्याला मिळतात. सद्गुरू भगवंत पहिल्याच ह्यात सांगतात, अरे ऐक शिष्या येथींच, तू स्वतः ब्रह्म आहेस. झालं, त्यांनी सांगून टाकलं. काय सांगितलं? तू स्वतः ब्रह्म आहेस. कळलं की नाही? नंतर दुसरं, हे संपूर्ण जग जे पसरलेलं आहे काय, जग सुद्धा ब्रह्मस्वरूपच आहे. कळलं की नाही? आणि तिसरं ज्याला देव म्हणतात, देव 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 कुठे आहे? देव देव तुझ्या आतच बसलेला आहे. कळलं की नाही? म्हणजे जसं शंकराचार्यांनी म्हटलंय ना, घटकुंड्यादिकं सर्वं मृत्तिकामात्र एव च तद्वत् ब्रह्म जगत सर्वं इति वेदांत डिंडिमा. काय म्हटलं शंकराचार्याने? घट कुंड्या सगळं जे बनवले ना, गमले वगैरे वगैरे, हे सगळ्यांमध्ये माती आहे. सगळं मातीच आहे. मातीपासूनच सगळं निर्माण झालेलं आहे. घटकुंड्यादिकं सर्वं मृत्तिका मात्र एवच तद्वच, अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण विश्व जे पसरलेलं आहे हे ब्रह्मच आहे. बस, काय सांगितलं त्याने? संपूर्ण विश्व ब्रह्मभावाने बघायला शिका ना. आणि हे कार्य संत करतायत. कळलं की नाही? मग आता संतांच्या संदर्भात जेव्हा आपण अनेक गोष्टी पाहतो, त्यांनी काय म्हटलंय बघा, की इथे ते सांगतायत बघा, संतांच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी आलेल्या आहेत. तर फक्त महत्वाच्या गोष्टी आपसून सोया. आता हे कसं आहे, की 16 कळी सूर्य शशी दाखवू शकेना वस्तुशी, तीव्र आदित्य कळा राशी तोही दाखव. बघा, आता अनेक गोष्टी ज्या आहेत, सूर्य आहे ना, सूर्य अनेक गोष्टी, सूर्याच्या प्रकाशात अनेक गोष्टी आपण पाहतो, पण तो परब्रह्माला दाखवू शकतो का? नाही दाखवू शकत. मग आता आणि पुन्हा आणखी एक मजा सांगतो मी तुम्हाला. अनेकांचा प्रश्न असतो, तुम्ही देव पाहिला? पहिला प्रश्न, तुम्ही देव पाहिला? आता सामान्यपणे माणूस काय म्हणणार? नाही बाबा, नाही पाहिला. बर, मग आता नाही पाहिला म्हटलं, पुन्हा दुसरं काय म्हणतात? पहिला देव आहे. आता आपण म्हटलं हो देव आहे, मग दाखवा. आता मला सांगा, देव ही काही दाखवण्याची वस्तू आहे, ती अनुभवण्याची वस्तू आहे. आता आपण म्हटलं नाही, आता हे फूल आहे बघा, ह्या फुलामध्ये सुगंध आहे. सुगंध आहे ना, आपण श्वास पाहिल्यानंतर हुंगून पाहिल्यावर हो आपण म्हणतो हो आहे म्हणून. मग दाखवा. मला सांगा, सुगंध ही दाखवण्याची गोष्ट आहे का? अगदी तसंच ज्ञान झालं, दाखवा. ज्ञान ही दाखवण्याची वस्तू आहे का? नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या कशा आहेत, हे अनुभवायच्या आहेत, ज्याच्या त्यांनी अनुभवायच्या. आपण जेव्हा स्पर्श करतो, आता समजा इथे आला, आता हे स्पर्श, इथे हात मी आया लावला, असं स्पर्श झाला ना. कळलं की नाही? मग स्पर्श झाला, ही अनुभूती आली की नाही? अनुभवलं ना, पण हा स्पर्श आपण अनुभवला. कळलं की नाही? मग हे अनुभवण्याची गोष्ट आहे. तसं देवाला सुद्धा अनुभवायचं आहे. मग तो अनुभवण्यासाठी आपण जेव्हा संत संघामध्ये येतो, तेव्हा ती अनुभवण्याची कला जी आहे, ती युक्ती आहे, ते आपल्याला संत दाखवून देतात. मग त्याच्यासाठी महाराज काय म्हणतात बघा, महाराज काय म्हणायचे? उत्तमा सहजावस्था, सहज अवस्थेमध्ये राहणं ही उत्तम अवस्था. मध्यमा ध्यान धारणा, मधली अवस्था कुठली? ध्यान धारणा. मूर्खस्य प्रतिमा पूजा, तीर्थयात्रा अधमाधमा. लक्षात घ्या, असं का म्हटलं? सहज अवस्थेमध्ये राहणं. आणि हे कधी होतं? जेव्हा ज्ञान झालं ना, तरच आपण सहज अवस्था अनुभवू शकतो. कळलं की नाही? आणि ही महाराजांची अवस्था आपण अनेकांनी पाहिलेली. लक्षात घ्या, महाराज कसे सहज अवस्थेत असायचे बघा. कळलं ना? लहान मुलासारखे असायचे. म्हणजे बालवत, पिशाच्यवत, उन्मत्तवत, मूढवत, ही ज्ञानाची लक्षणं आपल्या आपल्या स्थितीमध्ये असायची बघा. कळलं ना? म्हणजे आता मी स्वतः पाहिलंय म्हणून सांगतो. मी नागडे महाराजांना पाहिलेलं आहे. कणकवलीचे नागडे महाराज नग्न असायचे. नग्न असायचे, पण कसे? त्यांचा तो निरागस भाव बघितल्यानंतर वाटायचं ह्यानं वस्त्राची जरूर नाही, वस्त्राच्या पलीकडचे आहेत ते. महाराज सुद्धा, महाराजांचा जो भाव असायचा, असा भाव असायचा, असा भाव असायचा. कळलं ना? हे भाव आपण अनुभवतो म्हणूनच समजू शकतो. लक्षात घ्या. आता तुम्हाला एक मजा सांगतो. एकदा काय झालं, मी शंकराचार्यांचं, आपल्या रामकृष्ण परमहंसांचं दक्षिणेश्वरी हे पुस्तक वाचत होतो. आणि त्या पुस्तक वाचताना ना मला असं व्हायचं की त्यामध्ये अनेक वेळा अशी वर्णने यायची की ते भावावस्थेत गेले, भावावस्थेत गेले.
आता भावावस्थेत गेले हा फक्त शब्द झाला, पण ती भावावस्था म्हणजे नक्की काय झालं, ते भावावस्थेत गेलं म्हणजे नक्की काय झालं, हा प्रश्न असायचा नेहमी. मग नंतर काय झालं, एक दिवशी स्वप्नामध्ये मला ते रामकृष्ण परमहंस आले आणि त्यांचा तो सावळाचे रंग कळला ना, आणि ते ज्या स्टाईलने चालत होते, चालताना जे मला दिसले, जसे चालत होते, कळलं ना, तेव्हा मला दिसलं ही भावावस्था. लक्षात घ्या. म्हणजे भावावस्था काय असते, म्हणजे रामकृष्ण परमहंसांची भावावस्था ती मला त्याने स्वप्नात दाखवून दिलेली आहे. म्हणजे माझा तो प्रश्न होता, निकालात निघाला. म्हणजे प्रत्येक वेळेला भावावस्थेत गेलं हे जे मी वाचायचो, ते प्रत्यक्ष जेव्हा त्यांची भावावस्था पाहिली तेव्हा मला माझ्या शंकांचं निरसन झालं. लक्षात घ्या, महाराजांकडे येण्यापूर्वी ना मी आणखी 1-2-3 ठिकाणी गेलो होतो. कारण ठीक आहे, अंतःकरणामध्ये जिज्ञासा होती. सुदैवाने आमच्या बालमोहन विद्या मंदिर आमची शाळा, कळला ना, त्या शाळेमध्ये ना भगवद्गीतेचे आम्हाला बघा रामरक्षा आम्हाला पाठ करायला लागायची. नंतर भगवद्गीतेचे 15वा अध्याय आणि 11वा अध्याय हे 2 पाठ करावे लागायचे. आणि त्यामुळे भगवद्गीतेचा संबंध तेव्हापासून आलेला होता. आणि मग वाटायचं की अरे ठीक आहे, भगवंताने भगवद्गीता लिहिली, कळलं, म्हणजे राजाला सांगितलं, अर्जुनाला प्रबोधन केलं, कळलं की नाही. म्हणजे जेव्हा, आणि ते पण प्रबोधन कधी केलं बघा, जेव्हा अर्जुनाने म्हटलं, जेव्हा युद्ध प्रसंग निर्माण झालेला आहे आणि त्यावेळेला अर्जे सगळे सैन्य जमा झालेले आहे कुरुक्षेत्रावर, कळलं ना, आणि मग त्यावेळेला अर्जुन म्हणतोय भगवंताला की अरे भगवंता, मला ह्या दोन्ही ह्याच्या मधोमध माझं रथ घे, मला बघू दे, मला कोणाबरोबर युद्ध करायचं आहे ते. आणि जेव्हा अर्जुन पाहतो की समोर सगळे पितामह आहेत, गुरु द्रोणाचार्य आहेत, भीष्म पितामह आहेत, कळलं, सगळी नात्यातली मंडळ आहेत, मामा आहे, कळलं ना, शल्य मामा, आणि हे सगळे नातेवाईक पाहिल्यानंतर अर्जुन म्हणतो बापरे, हे एवढ्यानं, कारण युद्ध म्हटल्यानंतर मारायचं आहे ह्यांना युद्धामध्ये, कारण ते मारले जाणार की आम्ही कोणी ना कोणी मारलं जाणार, मग आता एवढ्यानं मारून हे राज्य प्राप्त करायचं. मग त्यावेळेला अर्जुन म्हणतो नको 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 मुकुंदा, मला हे युद्धच करायचं नाहीये, त्यापेक्षा मी संन्यास घेऊन वनात जाईन असं. आणि असं म्हटल्यानंतर त्यावेळेला श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला उपदेश करतोय, ज्ञानाचा बोध करतोय. अंतवंत येमे देहा, हा शरीर कसं आहे, सगळे शरीर नाश होणार आहेत, कळलं ना. आणि त्यामुळे, आणि हे युद्ध म्हणजे कसं, युद्ध म्हणजे क्षत्रियांसाठी स्वर्गाचं महाद्वार उघडलेलं आहे. हा एक खेळ आहे. हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम जितवा वा मोक्षसे महिम, ह्यामध्ये तू मारला गेलास तर स्वर्गाचं राज्य, स्वर्गामध्ये जाशील, आणि जर जिंकलास तर पृथ्वीचं राज्य अनुभवशील. म्हणजे, आणि युद्ध हे तुला करायलाच पाहिजे, हे तुझं कर्तव्य आहे, म्हणजे कर्माप्रमाणे तुला हे करायलाच पाहिजे. आणि अशा पद्धतीने जेव्हा ज्ञानाचा बोध करतो, आणि शेवटी युद्ध करणारा तू कोण, काळरूप मी या सगळ्यांना कधीच मारलेला आहे, तू फक्त निमित्त मात्र भव सव्यसाचीन. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा भगवंत अर्जुनाला उपदेश करतो, तेव्हा अर्जुन युद्धाला उभा राहिलेले, आणि मग तो युद्ध करतो, कळलं ना. आणि शेवटी म्हणतो की नष्टो मोहा श्रुतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युता, कळलं ना, स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. आता हे तू सगळं सांगितलंस त्यावेळी माझा सगळा भ्रम नाहीसा झालेला आहे, कळलं ना. आणि स्मृतिर्लब्ध्वा म्हणजे माझी मला ओळख झालेली आहे, लक्षात घ्या. आता इथे आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. कसं होतं बघा, आपला हा प्रपंच आणि संसार सुरू होतो कधी, जेव्हा आपण स्वतःला विसरतो. आपण जेव्हा स्वतःला विसरतो, मी आत्मा आहे, सच्चिदानंद परमात्मा परमेश्वर मीच आहे, हे जेव्हा आपण विसरतो, तेव्हा काय होतं, तेव्हा प्रपंच सुरू होतो. म्हणजे पंचमहाभूत, पंचतन्मात्रा ज्या आहेत, शब्द स्पर्श रस रूप आणि गंध, ह्यांच्या माध्यमातून जो संसार सुरू होतो ना, तो संसार सुरू झाला कधी, जे आपण स्वतःला विसरतो, कळलं की नाही. आणि आपण नुसतं विसरून थांबत नाही, आपण स्वतःला विसरलो पण आपल्याला बुद्धी आहे, मग आपण विसरतो, अरे बापरे, मग मी कोण असेन, आपण असा विचार करायला लागतो. आणि मग आपण निर्णय घेतो, मी शरीर आहे. बघा, म्हणजे आता शरीर आहे म्हटल्यानंतर देहबुद्धी आली, आणि मग शरीराच्या संदर्भात जेवढी सुख दुःख आली, ती सगळी सुख दुःख माझीच आहेत असं आपण धरायला लागलो,
कळलं की नाही? आणि स्वतःला शरीर समजल्यामुळे शरीर ही पहिली उपाधी लक्षात घ्या. मग अनेक उपाधी आपण निर्माण करतो. पत्नी झाली, मुलं झाली, या सगळ्या उपाध्या, घरदार, सगळे सगळे अनेक उपाध्या आपण निर्माण केल्या आणि या सगळ्या उपाध्यांच्या माध्यमातून आपण सुख आणि दुःख अनुभवायला सुरुवात केली. कळलं की नाही? म्हणजे इथे आपण काय झालं, आपण स्वतःला विसरलो. आणि विसरल्यानंतर आपल्याला मन आहे ना, त्या मनाने सांगितलं मग कोण असेल मी, मग शरीर असं समजलं आणि त्यामुळे सगळा संसार सुरू झालेला आहे. लक्षात घ्या. आणि जेव्हा आपलं स्वतःची ओळख होते, मी कोण आहे कळलं, मी परब्रह्म परमेश्वर आहे हे ज्ञान आपल्याला झाल्यानंतर आपण निश्चिंत होतो. लक्षात घ्या. आता आपल्याला स्वतःचं ज्ञान झालं आणि स्वतःचं ज्ञान झाल्यानंतर मग हे संपूर्ण विश्व जे आहे हे लीलावत्तू कैवल्य म्हणजे भगवंताची लीला होऊन जाते. कळलं की नाही? आणि मग हा सगळा खेळ म्हणून आपण खेळायला लागतो. कळलं की नाही? मग आलो, देहधारण करून आलो. कळलं की नाही? आणि देह सोडून जरी गेलो तरी आपण काय म्हणतो, येतो जातो जरी या देही, जन्म मरण नाही आम्हा, जन्म मरण नाही, हा आपला निश्चय होऊन जातो. फक्त येणं जाणं झालं. चला एक राऊंड मारून येऊया, फिरून येऊया, नैनितालला जाऊन येऊया किंवा दिल्लीला जाऊन येऊया, आग्र्याला जाऊन येऊया आणि जाऊन थोडंसं मजा करून येऊया. कळलं की नाही? म्हणजे हा दृष्टिकोन कधी निर्माण होतो, जेव्हा आपल्याला शुद्ध ज्ञानदृष्टी होते. आणि शुद्ध ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यानंतर आपण स्वतःला शरीर समजत नाही, मी आत्मा आहे, शरीर धारण करतो. कळलं ना? आणि त्या पद्धतीने आपलं जीवन ही लीला होऊन जाते. आणि भगवंताने तेच केलेलं आहे. भगवंताने अनेक अवतार घेतले की नाही? आणि अनेक अवताराच्या माध्यमातून त्याने काय दाखवून दिलं, मी अवतार घेतो आणि येतो खाली, मजा करतो, निघून जातो. पण पुन्हा एक बघा, आणखी एक अतिशय महत्वाची गोष्ट इथे, कारण हे जे ही सृष्टी जी आहे, सृष्टीची लीला चाललेली आहे ना, ह्याला एक बंधन आहे, एक विशिष्ट बंधन, विशिष्ट मर्यादा आहेत. कळलं ना? आणि या सगळ्या मर्यादा वेदांनी घालून दिलेल्या आहेत. लक्षात घ्या. आणि हे वेद काय दाखवतात? वेद मर्यादा दाखवतात. तुम्ही ज्याला आपण हे म्हणतो ना, संविधान म्हणतो ना, कळलं ना? संविधान म्हणतात, कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. ह्या संविधानाप्रमाणेच तुम्ही आचरण करायला पाहिजे. कळलं की नाही? ह्या संविधानात प्रत्येकाला मर्यादा, बघा सागर आपली मर्यादा ओलांडतो का? सागर आपल्या मर्यादेमध्येच असतो. तसं आपण देहधारण करून आल्यानंतर आपल्याला ह्या विशिष्ट मर्यादा पाळायला पाहिजेत. आणि ह्या मर्यादा कुठल्या? ह्या वेदांनी सांगितलेल्या आहेत बघा. कळलं की नाही? वेदांनी ज्या 5 गोष्टी सांगितल्यात, सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य, हे 5 नियम आहेत. त्याप्रमाणे आपण जीवन जगायला पाहिजे. कळलं की नाही? आणि धर्मानेच, सत्यम वद धर्मम चर. कळलं की नाही? म्हणजे धर्मानेच वागायला पाहिजे, सत्यानेच वागायला पाहिजे. ह्या सगळ्या मर्यादा आपल्याला लक्षात घेऊनच जीवन जगायला पाहिजे. कळलं की नाही? म्हणजे मग आता बघा कसं होतं, आता असुर बघा, असुर योनीमध्ये जे गेलेले आहेत की असुर म्हणून जन्माला येतात, बघा ना त्यांचं वागणं कसं असतं. वागणं नेहमी अन्याय, अत्याचार. एक तर खूप बलवान होतात ते, अनेक प्रकारच्या सिद्धी अवगत करतात ते, अनेक प्रकारचे कठोर तपश्चर्या करून वरदान प्राप्त करून घेतात. आणि त्यांचं आचरण जे आहे हे आचरण नेहमी चुकीचं व्हायला लागतं. अहंकार, अहंभाव, मद. आणि मग त्या पद्धतीने जीवन जगायला लागल्यानंतर कसं होतं, ते इतरांना त्रास द्यायला लागतात. कळलं की नाही? आणि आपण म्हणतो ना, जसं वशिष्ठ महर्षींनी काय म्हटलं, महर्षी व्यासांनी, की त्यांनी जी 18 पुराणं निर्माण केली म्हणजे कथांच्या माध्यमातून, पण त्यामुळे त्यांनी काय म्हटलं, अष्टादशु पुराणेषु व्यासस्य वचनाद्वयम परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. म्हणजे कसं, पुण्य म्हणजे कसं, दुसऱ्यांना उपकार करायचा, दुसऱ्यांच्या उपयोगी पडायचं आणि कुठलीही चुकीची गोष्ट करायची नाही. म्हणजे हे बंधन आलं. कळलं की नाही? आणि इतकंच नाही, हे बघा, हे महापुरुष सुद्धा जेव्हा देहधारण करून या भूतलावर येतात ना, कसे येतात बघा. मर्यादा पुरुषोत्तम रामाने कसं मर्यादा एक विशिष्ट मर्यादा त्यांनी घालून दिली बघा. म्हणून त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं. म्हणजे विशिष्ट मर्यादेमध्येच त्यांनी जीवन आचरण केलेलं आहे. श्रीकृष्ण भगवंत बघा, श्रीकृष्ण भगवंताचं सुद्धा एक जीवन जे आहे एक विशिष्ट मर्यादेपर्यंतच आहे. कळलं ना? आणि म्हणून त्यांनी म्हटलंय, अदृष्टाधीन जे शरीर तेथा आलिया हरिहर, अन्यथा न घणे आणून मात्र, हे वेदशास्त्र संमत. हे शरीर कसं आहे, हे अदृष्टाच्या अधीन आहे. कळलं ना? आणि अदृष्टाच्या अधीन असल्यामुळे एकदा देह धारण करून या भूताला कोणीही आल्यानंतर
त्याला वेदांच्या मर्यादेप्रमाणेच वागावं लागतं. लक्षात घ्या. आता बघा, एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. जेव्हा ज्ञानेश्वर भावंड आहेत, या ऋषींनी सांगितलं, आपल्या त्यावेळच्या शास्त्री पंडितांनी सांगितलं की तुम्ही कोण आहात, तुम्ही संन्यासाची मुलं आहात. आता संन्यासाची मुलं असल्यामुळे तुमचं मौजी बंधन जे आहे हे करता येणार नाही, शास्त्राला आधार नाही आहे. तर त्यासाठी तुम्ही पैठणला जाऊन तुम्ही शुद्धीपत्र घेऊन या. आता असं म्हटल्यानंतर हे ज्ञानेश्वर भावंड आता काय, निवृत्ती दादा म्हणाले, अरे ज्ञाना, कसलं शुद्धीपत्र रे, कोण शुद्ध आणि कोण अशुद्ध, कळलं की नाही, काय जायचं नाही आपण शुद्धीपत्र वगैरे वगैरे आणायला. आता असं म्हटल्यानंतर कोणी म्हटलं, निवृत्ती दादानी. त्यावेळेला ज्ञानोबा काय म्हणतात, दादा आपला अधिकार मोठा आहे आणि आपण जसे वागाल ना तसं पुढे समाज वागेल, इतर वागायला लागतील. पण आता हे सगळे शास्त्री पंडित जे आहेत त्यांना कोणी निर्माण केलं? समाजामध्ये काही गोष्टी ज्या आहेत, कळलं की नाही, नीती नियम जे काय आहेत त्याचं प्रबोधन करण्यासाठी म्हणून या शास्त्री पंडितांना निर्माण केलं. आपणच निर्माण केलं ना दादा. मग त्यांना आपण निर्माण केलं, मग ठीक आहे, त्यांना जेवढं कळतं त्यांच्या अकलेप्रमाणे त्यांनी आपल्याला सांगितलं, तर त्या पद्धतीने आपण जाऊया पैठणला आणि शुद्धीपत्र घेऊन येऊया. कळलं की नाही. म्हणजे हे निवृत्ती दादांना त्यांनी समजावलं आणि ज्ञानेश्वर भावंड सगळी पैठणला गेलेली आहेत शुद्धीपत्र आणण्यासाठी. वास्तविक त्यांना शुद्धीपत्र वगैरे वगैरे आणण्याची काही आवश्यकता नव्हती. कळलं की नाही. पण का, आपण अदृष्टाधीन शरीर, एक शरीर धारण कोण्या भूतलावर आपण आलेले आहोत ना. मग इथलं जे काही नीती नियम आहेत त्या नीती नियमाप्रमाणे आपण वागायलाच पाहिजे. इथले शास्त्री पंडित जे सांगतात ते बरोबर आहे, त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे. आणि मग ज्ञानेश्वर भावंडे जेव्हा पैठणला गेले, कळलं की नाही, आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा त्यांनी रेड्याच्या मुखातून जेव्हा वेदोच्चार जेव्हा प्रकट केले, दाखवले, त्यावेळेला अर्थात सगळ्यांना समजलं, सगळ्या शास्त्री पंडितांना, की हे फार थोर महापुरुष आहेत. कळलं की नाही. पण त्यावेळेला निवृत्ती दादांना समजावण्याचं काम ज्ञानोबाने केलंच ना हो. आणि इथे बघा असंही नाही आहे म्हणजे निवृत्ती दादांना माहीत नव्हतं, अशातला भाग नाही. निवृत्ती दादांना पण समजून घ्यायचं होतं की ज्ञानोबा काय म्हणतोय तेही आपण पाहूया. लक्षात घ्या. म्हणजे ह्या सगळ्या लीला ज्या आहेत, म्हणजे इथे मला काय सांगायचंय की संतांचं जे आचरण आहे, तर इथे काय म्हटलंय की संतांनी काय केलं, कळलं की जीव दरिद्री असंख्यात. बघा, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत, संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निज तृप्ती, ना तरी भक्तीची फळश्रुती ते हे संत. लक्षात घ्या. संत कसे, संत आनंद, संतांच्या जवळ गेल्यानंतर आनंदच. जसं आपण अत्तरवाल्याच्या बाजूला गेल्यानंतर काय दिसतो आपल्याला, अत्तरचाच घमघमाट येतो ना, कळलं की नाही. तसं संतांच्या बाजूला गेलं की तिथे आनंद. मला तर आठवतं, नुसतं बघा, आम्ही महाराजांच्या दर्शनाला जेव्हा जायचो, नुसतं त्या रूम मध्ये प्रवेश केला ना की असा एक सुगंध यायचा, असा एक सुगंध यायचा की बस, आनंदाचे दोही आनंद तरंग, तोच आनंद हो. कळलं की नाही. आणि ह्याने काय केलं, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. संतांनी काय केलं, जीव दरिद्री. आता जीवाला दरिद्री काय म्हटलंय, तर बघा, तो कितीही मोठा श्रीमंत असू दे, अब्जावधी रुपये त्याच्याकडे असू दे, पण त्याला जर आत्मज्ञान नसेल तर त्याला दरिद्रीच म्हणावं लागेल. का, कारण ज्ञान नाहीये म्हणून. कळलं ना. ठीक आहे, पैसा म्हणून ते अगदी करोडपती, अब्जाधीश आहे, कळलं ना, पण त्याला ज्ञान नाही. कळलं की नाही. आणि मग जेव्हा आपण संतांच्या सान्निध्यात येतो, मग काय म्हटलं जातं, जीव दरिद्री. हा जीव स्वतःला जो शरीर समजतो त्याला दरिद्री म्हटलेला आहे. आणि स्वतःला जो आत्मा म्हणतो तो लंगोटी नेसली तरी तो राजा म्हणण्यासारखा आहे. कळलं की नाही. चाह गई चिंता मिटी मनुआ बेपुरवाह, जिसको कछु न चाहिए सही शहनशाह. शहनशाह कोण, ज्याला काहीच नको आहे, राजा आहे तो राजा. कळलं की नाही. तर वास्तविक आपण सगळे राजेच आहोत, राजाची मुलं आहोत म्हणून आपण राजे आहोत. खरं की नाही. ते आता नवरात्रात आनंद आपण सगळे अनुभवतोय. कळलं की नाही सगळ्यांना. आणि ठीक, मला खूप बरं वाटलं. बघा, मी आता परवा पाहिलं ना, मला बरेच जणांनी फोटो पाठवले. म्हटलं विशेषतः आता प्रभादेवी, गेल्या वर्षी जिथे माझं प्रवचन झालं होतं ना, प्रभादेवी लादिवाळ चाल, म्हणजे जिथे माझं लहानपण गेलं,
मग त्यांनी फोटो पाठवला की भाऊ असं असं छान सुंदर देवीची त्यांनी आरास केलेली आहे, मांडलेली आहे, आपल्या आपल्या पद्धतीने सगळे भक्ती करतायत. कळलं ना. आता हा कोरोनाचा प्रकार आहे तो चाललेला आहे, कोरोना कोरोना काय त्यात, कळलं की नाही. पण आता लोक कसे आहे, लोक पण आता निर्भय झाले, निश्चिंत झालेले आहेत. कळलं ना. काय घाबरत नाही कशाला. कळलं ना. म्हणून काय म्हटलं जातं, जेव्हा आपण सद्गुरूला शरण जातो, भक्ती मार्गामध्ये वाटचाल करतो ना, त्या निर्भय होतो, निर्भय होतं. ठीक आहे, व्यवहार म्हणून जे जे काय पाळायचं ते जरूर पाळा. कळलं ना. व्यावहारिक बंधनं जी काय ती पाळा. कळलं ना. त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही आहे. पण घाबरायचं नाही, निश्चिंत राहायचं. लक्षात घ्या. कारण बघा, आपण देहधारपणे या भूतलावर आलो ना, जसे ह्या भूतलावर आलो म्हणजे येण्याचा दिवस आपला जसा ठरलेला होता ना, तसं जाण्याचाही दिवस ठरलेला आहे. जोपर्यंत आपली कर्म सुकृत, आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, जिथे इथं आपण या भूतलावर वावरतोय, आपल्या आपल्या पद्धतीने आपलं कार्य चाललेलं आहे. कळलं ना. निश्चिंत मनाने आपलं आपलं कार्य करायचं. कळलं ना. आणि काय काय घाबरायचं नाही कशाला. कळलं. तर मी असं म्हणेन, सद्गुरू माऊलीच्या कृपा आशीर्वादाने आपण सगळेजण या संत संघात येऊया आणि या संत संघाचा आनंद अनुभवूया. कळलं की नाही. आणि अभी अभी देखो क्या हो गया, अभी यहाँ नैना देवी जो है ना, यहाँ उत्तराखंड में अभी अनेक देव देवता है. कड़ा ना. तो अनेक देव देवता के जो मंदिर है, अभी सब मंदिर अभी खुले हो गए हैं. अनेक पर्यटक आना जाना शुरू हो गया है. नैनी झील में भी बहुत नौकानयन का आनंद अनुभव कर रहे हैं. नैनीताल जू में भी अनेक पर्यटक आ रहे हैं और जू का आनंद उठा रहे हैं. और अभी गार्गिया मंदिर या सामने का नैना देवी मंदिर, ये पहाड़ माता मंदिर, हाँ, और ये हनुमान मंदिर, कैसी धाम, ये अनेक जो तीर्थ क्षेत्र यहाँ के जो है, ये अभी पर्यटक आना जाना शुरू हो गया है. अनेक अपने अपने भक्तिभाव से आते हैं, अपना अपना आनंद उठाते हैं श्रद्धा भक्ति से. हाँ, तो मैं यही चाहता हूँ कि ये हम संत संग में रहे और अपना जो स्वाध्याय है वो चालू रखे. तो भागवत के बारे में मैंने अनेक बार बताया है कि भागवत ग्रंथ जो है उसका तो हमें पढ़ाई करनी ही चाहिए, स्वाध्याय करना ही चाहिए. और भागवत के बारे में सबसे बड़ी बात एक बताई जाती है. देखिए क्या होता है, ज्ञान और ज्ञान की बातें अनेक होती है और लीला एक अलग बात होती है. अभी जब भी ये अनेक ग्रंथ लेने के बावजूद महर्षि व्यास सरस्वती के तट पर एक ऐसे उदास होके बैठे थे. और उदास होके बैठे थे तो उसी समय क्या हो गया, वहां से नारद मुनि आ गए. नारद मुनि हमें पता है ब्रह्मदेव का मानस पुत्र और कीर्तन भक्ति का आदर्श. और क्या है, ये आत्मज्ञानी महापुरुष कैसे, देखो श्रवण मनन और कीर्तन कीर्तन करते 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 जहां जहां कुछ समस्या निर्माण होती है वहां वहां नारद मुनि पहुंचते हैं. तो जब ही उन्होंने देखा कि महर्षि व्यास उदास बैठे हैं तो उन्होंने पूछा कि महर्षि, अरे आपने तो इतने ग्रंथ लिखे हैं और तो भी आप ऐसे उदासीन्य से क्यों बैठे हैं, क्या हो गया. तो महर्षि व्यास ने बताया, क्या बताऊं, मैंने अभी महाभारत ग्रंथ लिखा, आज तक अनेक ग्रंथ लिखे, तो भी अंदर शांति नहीं महसूस कर रहा हूं. तो उसी समय नारद मुनि ने बता दिया, देखिए अभी आपको शांति महसूस करना है, आनंद अनुभव करना है, तो एक ही बात कीजिए. अभी आप ये भगवान की लीला जो है ना, ये भगवान की लीला, भगवान के सब जो अवतार है, हर एक अवतार ने भगवान ने जो जो कुछ कार्य किए हैं, तो ये सब भगवान की लीला का वर्णन आप कीजिए. तो उसी समय क्या हो गया, महर्षि व्यास ने ये अपना भागवत ग्रंथ जो है, भागवत में 12 अध्याय आए हैं. तो मत्स्य कुर्म वराह ये सब जो भगवान के अवतार है, हर एक अवतार में जो जो लीला की गई है, तो क्या बताया जाता है. पहला प्रश्न ऐसा आता है कि भगवान जन्म कभी लेता है. देखिए भगवान जन्म कभी लेता है, तो जब भी कुछ समस्या निर्माण होती है, भगवान का कार्य क्या होता है. विष्णु भगवान ने क्या बताया कि नवे भक्ता प्रणश्यति, मेरे जो भक्त है वह सब भक्त का संभाल करना, ये मेरा कार्य है, मेरा दायित्व है सबका संभाल करना, सब और कैसा प्रेम से संभाल करना. तो ये मैं कार्य कर रहा हूं.
तो ये सब जो अवतार जो है, तो सब अवतार की जो वर्णन है, सब अवतार वर्णन वहां आई है। और खासकर श्री कृष्ण का लीला अवतार जो है, बचपन से बाल्यावस्था जो है, वो सब बातें महर्षि व्यास ने जब ये महाभारत ग्रंथ में अपना, इसमें महाभारत नहीं भागवत ग्रंथ में ये सब का जब वर्णन किया, तो उन्हें आनंद महसूस होने लगा है। देखो अभी जब भी हम छोटे छोटे बच्चे देखते हैं ना, देखो बच्चे का वो एक बाल लीला जो होती है, बाल क्रीड़ा जो होती है, तो बाल क्रीड़ा देखने से ही हमें आनंद होता है, देखने से आनंद होता है। हाँ, तो ऐसी बात ये है। और एक बड़ी बात तो ये है, पिता और माता जो है ना, पिता और माता जो है, उन्हें उतनी संधि नहीं मिलता, संधि नहीं मिलती क्या, अपने बच्चों का जो बालपन जो है एंजॉय करने के लिए। लेकिन खास में जब ये दादा नाना नानी जब भी होते हैं ना, तो उन्हें ज्यादा उसमें रुचि लेने के लिए आनंद, मजा आती है। तो ऐसी जब यह सब बाल लीला का जो वर्णन हो गया है, वो वर्णन करने के बाद महर्षि व्यास प्रसन्न हो गए, उन्हें आनंद आ गया। देखिए तो यहाँ क्या बताया जाता है, और भगवान की लीला है ना, बस लीला का ही आनंद अनुभव लो। अभी हम ये नवदुर्गा का जो आनंद लेते हैं ना, रस क्रीड़ा का आनंद लेते हैं ना, देखो अनेक बच्चे जाती है, डांडिया डांस चलते हैं, डांडिया डांस चलता है, क्या ना, वो रास क्रीड़ा चलती है, रसो। अभी रास क्रीड़ा ये भी बहुत महत्वपूर्ण बात है। देखिए ये आत्मस्वरूप कैसे है, रसो वैसार सहिवान लब्ध्वा आनंदी भवती है। रस स्वरूप जो भगवान है, ये रस स्वरूप भगवान का रसास्वाद लेके हम आनंद महसूस करते हैं। तो यही आनंद हम ये रास क्रीड़ा में लेते हैं। हाँ, तो ये सब रास क्रीड़ा जो चलती रहती है, तो ये सबका जो आनंद जो है हम लेते रहे, और ये संत संग में आते रहे, सद्गुरु मावली की कृपा से यह आनंद अनुभव करने की प्रेरणा हम सबको मिल जाए, यही प्रार्थना। राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊ साहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काड सिद्धेश्वर महाराज की जय। गणाधीश जोईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथानंत या राघवाचा। मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे। जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। जय जय रघुवीर समर्थ। देखो यहाँ समर्थक बार बार एक ही बात बता रहे हैं, मना सज्जना भक्ति पंथेची जावे। देखो भगवान ने हमें मन दिया है, मन, तो मन जो है, ये मन का हमें इस्तेमाल कैसा करना चाहिए। देखो मन का एक आदत होती है, उसे जहां लगाओगे ना वहां लगता है। इसलिए ज्ञानेश्वर माऊली ने बताया है की मनाची एकनिके जे देखिले ते गोडीची ठाया सोके, म्हणोनी अनुभव सुखची कौतिके दावीत जाइए। मन जहां लगाएगा ना वहां लग जाता है। तो उसे संत संग में क्यों ना लगाए, भगवान के चरण में क्यों ना लगाए। देखिए भगवान के चरण में लगाने से हमें आनंद महसूस होता है, आनंद प्राप्त होता है। तो इसलिए हमें क्या करना चाहिए, और क्या बताया, मना सज्जना भक्ति पंथेची जावे, यानी आज इसका मतलब क्या हो गया, जाना चाहिए। वो आज्ञा नहीं दी जाओ होता ऐसा नहीं बताया, वो कर्म स्वातंत्र हर एक को दे दिया है। जब भी हम हमारे अंतःकरण में जो भाव निर्माण होता है, नहीं हम ये करेंगे करके, उसका महत्व जब भी हमें मालूम होता है, तो ही हम वह रास्ते से पूर्ण निश्चय से चलने लगते हैं। कोई हमें जबरदस्ती करेगा तो हम नहीं जाएंगे। हमें अंदर से महसूस होना चाहिए कि यही रास्ता जो है हमारे कल्याण का रास्ता है, तो ही हम वह रास्ते से चलने लगते हैं। तो हम यही बात करें, भगवान की कृपा से ये मार्ग से चलते रहे। हाँ, और ये नवरात्रि का आनंद अनुभव करें। यही
सबसे प्रार्थना सदगुरु माऊली की कृपा आशीर्वाद से हम सब ये संत संग में आते रहेंगे और सदगुरु माऊली ने हमारे लिए जो ज्ञान का भंडार रखा है, हाँ, उसको ऊपर अधिकार जमाएंगे सदगुरु माऊली की कृपा से। ये सामर्थ्य सबको प्राप्त हो जाए, यही प्रार्थना। राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भव साहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काड़ सिद्धेश्वर महाराज की जय।